महानगरपालिकेच्या निवडणुकीत दोंडाईच्या पॅटर्न राबवण्यात येईल असे जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार रावल यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले। धुळे शहरात सुमारे 70 कोटींच्या विविध विकास कामांचा शुभारंभ त्यांच्या हस्ते करण्यात आला। त्यावेळी पत्रकारांशी ते बोलत होते। यावेळी पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तर देताना ते म्हणाले की खरं तर सगळीकडे महाराष्ट्रामध्ये जिथे जिथे शक्य होऊ शकेल तिथे महायुतीमध्ये लढण्याचा आमचा सगळ्यांचा मानस आहे, प्रयत्न आहे। काही ठिकाणी स्थानिक अडचणीमुळे युती होऊ शकत नसते किंवा काही अडचणी येत असतात, परंतु बाय अँड लार्ज मुंबईपासून सगळीकडे महायुतीमध्ये लढण्याचा विचार हा भारतीय जनता पार्टीचा आहे। धुळ्यातील शिवसेना शिंदे गटांनी असं म्हटलं की सन्मानपूर्वक जागा न मिळाल्यास आम्ही 74 जागांवर आम्ही स्वतंत्र निवडणूक लढवू। याकडे कसे बघता? खरं तर ते एक स्वतंत्र पक्ष आहे आणि त्यांचा निर्णय घेण्याचा आणि त्यांची भूमिका घेण्याचा त्यांना अधिकार आहे लोकशाहीमध्ये। त्यांना जो निर्णय घ्यायचा ते घेऊ शकतील। भारतीय जनता पार्टी हा सातत्याने सगळ्यांना घेऊन चालण्याचा प्रयत्न करते। देशाचे लोकप्रिय पंतप्रधान यांनी सांगितलं की सबका साथ सबका विकास। जे जे येतील त्यांच्याबरोबर, जे नाही येतील त्यांच्या बिना भारतीय जनता पार्टीचा विकासाचा रथ हा दौडणारच आहे आणि पुढच्या काळामध्ये 100% भाजपा किंबहुना काही बिनविरोध करता येईल का हा सुद्धा प्रयत्न भारतीय जनता पार्टी करणार। शहरातील लोकांना आव्हान करू की विकासाला साथ द्या, विकासाच्या बरोबर राहा। लोकशाही ही जिवंत असली पाहिजे, पण जिथे एकमत असेल, जिथे लोक एक विचाराने असतील तिथे जरूर त्याचा प्रकारचा विचार होऊ शकेल। त्या वार्डामध्ये आम्ही जिथे बिनविरोध होऊ शकेल तिथे 25 कोटी रुपयाचे कामं हे निश्चित गॅरंटीने त्या मतदारसंघात ते लोक मागतील ते होतील आणि म्हणून बिनविरोधाला सुद्धा इन्सेंटिव्ह देऊ। झालं तर ठीक आहे, नाही तर निवडणूक लढून देऊ। सर्व जागा आम्हाला आणायचं आहे आणि दोंडाईच्या पॅटर्न राबवत बिनविरोध करण्याचा आमचा प्रयत्न आहे।